MS24 मराठी न्यूज, निर्भीड बातम्यांचा मराठी आवाज. 26 ची प्रक्रिया सुरू झालेली आहे. पात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या याद्या प्रकाशित करण्यात येत आहेत आणि याच यादीमध्ये नाव आलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफीची केवायसी कशी करायची, आपल्याला जर तक्रार असेल तर तक्रार कशा प्रकारे नोंदवायची, याच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, ही केवायसी आपले सरकार VLE लॉगिनच्या माध्यमातून होणार आहे. याच्यासाठी आपल्याला आपले सरकारच्या पोर्टलवरती VLE लॉगिनच्या अंतर्गत आपलं VLE लॉगिन करायचंय. VLE ID, पासवर्ड, कॅप्चा कोड टाकून लॉगिन करायचे. मित्रांनो, लॉगिन केल्यानंतर आपण पाहू शकता लेफ्ट साइडला जे काही विविध सेवा दिल्या जातात, या सेवांची यादी आहे. या सेवांच्या यादीमध्ये स्क्रॉल केल्यानंतर आपण पाहू शकता या ठिकाणी आपल्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना अशा प्रकारची टॅब दाखवली जात आहे. या टॅबवरती क्लिक करायचे. त्याच्या खाली आणखीन एक सब टॅब दिलेली आहे. त्याच्या अंतर्गत सुद्धा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना दाखवलेले, त्या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण जर या कर्जमाफी योजनेसाठी VLE रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर आपल्याला डायरेक्टली विशिष्ट क्रमांक आणि आधार नंबर दाखवला जाणार आहे. आणि आपण जर याच्या अंतर्गत रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर आपल्याला रजिस्ट्रेशन करण्यासाठी सांगितलं जाईल, ज्याच्याबद्दल आपण यापूर्वीच एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतलेली आहे. आता याच्या अंतर्गत लॉग इन केल्यानंतर आतमध्ये आल्यानंतर आपण जर रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर आपल्याला डायरेक्टली सर्च टाईप विशिष्ट क्रमांक आणि आधार क्रमांक दाखवला जाणार आहे. शेतकऱ्याचा आधार क्रमांक टाकून आपण या ठिकाणी सर्च करू शकता. आपल्याला यादीमधील विशिष्ट क्रमांक मिळालेला असेल तर आपल्याला डायरेक्टली विशिष्ट क्रमांक टाकून शेतकऱ्याला सर्च करायचे. विशिष्ट क्रमांक टाकून सर्च केल्याबरोबर त्या शेतकऱ्याची पूर्ण माहिती दाखवली जाणार आहे. त्या शेतकऱ्याचं कर्ज खातं, त्याच्यामध्ये किती कर्जमाफीची रक्कम वगैरे वगैरे. आता याच्यामध्ये आपण पाहू शकता, आपण विशिष्ट क्रमांक टाकून सर्च केल्याबरोबर शेतकऱ्याची पहिली माहिती आलेली. त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला पाहू शकता की शेतकऱ्याचा जो आधार नंबर आहे तो आधार नंबर आपल्याला बरोबर आहे का हे विचारलं जाणार आहे. मग याच्यामध्ये जर शेतकऱ्याचा आधार नंबर बरोबर असेल तर आपल्याला येस वरती टिक करायचे आणि जर आधार नंबर बरोबर नसेल तर आपल्याला या ठिकाणी नो करायचे. आणि नो केल्याबरोबर आपल्याला पुढे त्या शेतकऱ्याचा कोणता आधार नंबर आहे बरोबरचा तो टाकण्यासाठी विचारलं जाईल. आता हा आधार नंबर बरोबर आहे टिक केल्यानंतर खाली आपल्याला कर्ज खात्याची माहिती दाखवली आहे, विशिष्ट क्रमांक दाखवलाय, फार्मर ID नंबर दाखवलाय. या टिक केल्यानंतर आपल्याला काय दोन ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत. लोन अमाऊंट ऍक्सेप्टेबल आहे का, येस. नसेल तर नो करायचं, असेल तर येस करायचे. याच्यानंतर लोन अमाऊंट शोन जी केली आहे ती ऍक्सेप्टेबल आहे का ते त्या ठिकाणी आपल्याला ऍक्सेप्ट करायचंय. ते दोन्ही ऍक्सेप्ट केल्यानंतर आपण पाहू शकता आपल्या ह्या जे काही कर्ज खात्यासमोरची जी दोन टिक आहेत त्या दोन टिक राईट झालेल्या आहेत. आता पेंडिंग राहिली आपली याच्यामध्ये केवायसी, आपल्या कर्जमाफीची किती रक्कम आहे ही वगैरे सर्व दाखवलंय. याच्यामध्ये मोबाईल नंबर आपला जो दिलेला आहे तो दाखवला जातोय, फार्मर ID जो आहे तो दाखवला जातोय. ही सगळी माहिती बरोबर आहे का हे या ठिकाणी पाहायचंय. याच्यानंतर घोषणापत्रे आपण पाहू शकता. दोन घोषणापत्र आहेत, एक तर शेतकऱ्याची eKYC संमती आणि दुसरं एक शेतकऱ्याचं घोषणापत्र. या दोन्ही माहिती आपल्याला या ठिकाणी पाहिजेत की आपण कुठल्याही प्रकारे अपात्रतेच्या कक्षेत नाही, आणि जर तशा प्रकारे दिसून आलं तर आपल्यावरती कारवाई होऊ शकते किंवा आपल्याला हा लाभ नाकारला जाऊ शकतो. याच्यानंतर आधारची KYC द्यायची, संमती द्यायची की आपला आधार आपण या बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनसाठी वापरायला संमती देत आहोत. या दोन्ही सहमतीला आपल्याला टिक करायचे आणि त्याच्यानंतर आधार KYC नावाची जी eKYC नावाची ऑप्शन आहे याच्यावरती आपल्याला क्लिक करायचे. आधार eKYC वरती क्लिक केल्यानंतर काय होणार आहे, तुमचं जे काही बायोमेट्रिक तुम्ही दिलेलं आहे म्हणजे जे काही डिव्हाइस आहे ते डिव्हाइस दाखवलं जाईल. शेतकऱ्याचा आधार नंबर याच्या खाली दाखवला जाईल. बरोबर आधार नंबर असेल तरच KYC आपल्याला पुढे करायची. हे जे काही डिटेक्ट करेल आपलं बायोमेट्रिक डिव्हाइस असेल ते, आणि त्याच्यावरती त्या शेतकऱ्याची फिंगर घ्यायची आहे आणि फिंगर घेऊन हे KYC ची प्रक्रिया पूर्ण पार पाडायची. आता याच्यामध्ये जर तुम्हाला आक्षेप असेल तर या ठिकाणी तुमचं आधार नंबर चुकीचं आहे तर ते तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता, किंवा याच्यामध्ये जर कर्ज खात्याची माहिती बरोबर नसेल तर नो करून त्याच्या अंतर्गत तुम्हाला ती माहिती देता येणार आहे, ते ऑप्शन सिलेक्ट करता येणार आहे. याच्या अंतर्गत काही तक्रार असेल तर ती तक्रार तुम्हाला याच्यामध्ये बुक करता येणार आहे. नसेल तर तुमची KYC पूर्ण करायची आणि KYC पूर्ण झाल्याबरोबर तुमची जी काही कर्ज माफीची रक्कम असेल ती रक्कम तुमच्या कर्ज खात्यामध्ये क्रेडिट केली जाणार आहे.